हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय नो आफ्टर 6 दिवसांनी भेटते मी तुम्हाला. 6 मे बी 5 दिवसांनी. बिकॉज पहिली गोष्ट तर जॉब लागला आहे, त्यामुळे आता वीक डेज थोडेसे टाईट झालेले आहेत, नाही करू शकत आहे. त्यामुळे थोडे शॉर्ट्स टाकण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही शॉर्ट्स बघत नाही आहेत. त्यामुळे जाऊन शॉर्ट्स बघा. बिकॉज आता मी ऑफिस एडिशन हे एक नवीन सिरीज चालू करणार आहे, त्यामुळे नक्की बघा. आणि आता मी तुम्हाला माझं हेअर केअर रुटीन, बिकॉज उद्या संडे आहे, सो पण तुम्हाला येणार आहे ॲक्च्युली संडेलाच रात्री हा व्हिडिओ. त्यामुळे तुम्ही आता नेक्स्ट संडेला हे मे बी अप्लाय करू शकतात. मी आता हेअर केअर रुटीन, माझं हेअर केअर रुटीन इन द सेन्स की कधी वाटलं की हां केस वॉश करायचे तेव्हा हा रुटीन आहे, त्यामुळे मी अशी दिसते. प्लीज इग्नोर, म्हणजे बघा ऑफकोर्स, बट असं थोडं हे आहे. आणि दुसरी गोष्ट, मी थोडं मला स्किन केअर रुटीन दाखवणार फॉर अ जस्ट नॉर्मल. जास्त काही नाही आहे माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये, त्यामुळे तुम्हालाही कळेल की मी काय करते. तर फर्स्टली आपण केस विचारूयात, काय करूयात, डिटँगल करूयात. सो आता केस खूपच जास्त ड्राय आणि खूपच वेगळी झालेली आहेत, त्यामुळे मी केस आता जरा डिटँगल करते. आय हॅव दिस कोम, दिस इज फ्रॉम ब्लिंकिट. म्हणजे ब्लिंकिटवरून मागवला आहे मी. इट्स व्हेरी नाईस. तुम्हाला जर लिंक कशाच्याही हव्या असतील तर सांगा, तसे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही स्क्रीनशॉट करून गुगलवर टाका आणि यू गॉट इट. तर त्यामुळे त्यामुळे आता मी केस हे करणार आहे. पहिलं तर मी वरूनच घेते नॉर्मली. तर हे माझं आहे, बिकॉज मध्ये मध्ये केस माझी खूप खूप हेअरफॉल होत होता. नाव बिलकुलच नाही. त्यामुळे म्हणजे बिलकुल नाही, म्हणजे इन द सेन्स की थोडं थोडं होतं. विंटर आहे तर ऑफकोर्स हेअरफॉल आणि त्याच्यानंतर डॅन्ड्रफ सगळ्यांना असतो, इट्स नॉर्मल. तर मी असं करून माझी केस आधी हे करते. मी तुम्हाला दाखवेन, गळली तरी काय करू शकते मी त्याला. ते तर तसेही हेअरफॉल इट्स. आणि देन जस्ट गो असं. का माहिती आहे का, म्हणजे जास्त केस तुटत नाहीत. केस तर ते तुटणारच आहेत तुमची जेवढी तुटायची आहेत, बट कमी तुटणं इट्स इम्पॉर्टंट. मी केस मला वाटतं ऑफिसहून आल्यानंतर काहीच हाताही लावला नाही, फक्त वर बांधली आहेत जस्ट एवढीशी. त्यामुळे तुमच्यासाठी ते खूप हे असणार आहे काही. आणि जे आहे ते मी खरं सांगणार आहे. काही खोटं प्रोडक्ट्स रिव्ह्यू आय विल नॉट गिव्ह यू. सो या. आता हे केस ऑलरेडी झालेले आहेत. माझी केस जराशीच ड्राय आहेत, त्यामुळे मैं कुछ नहीं कर सकती. हे हात माझं तेल आहे, जे मी हफ्त्यातून 2दा, कारण माझं तसंही खूप ड्राय आहे, कधी कधी ऑइली होतो, 2 दिवसांनी केस धुते त्यामुळे. सो दिस इज लाईक कॅस्टर ऑइल, कोकोनट ऑइल, आमंड ऑइल आणि रोजमेरी ऑइल. तर थोडंसं टाकून मेथीचे दाणे दिसत असेल की नाही तुम्हाला, आय डोंट नो. मेथीचे दाणे आणि कढीपत्ता. सो ते आहे, ते आता आपण केसांना लावून घेऊयात. मी ह्याला असं खूप गरम करून घेतलं, इन द सेन्स की थोडंसं बोलतात ना एकदम जास्तच जरा उकळून घेतलं, बिकॉज मी ते करपवते थोडंसं. अँड देन माझ्या स्कॅल्पला पूर्ण लावते छान. हे बघा. सो आय विल जस्ट तुमच्याकडे ड्रॉप असतील तर वेल अँड गुड. माझ्याकडे आहे ड्रॉप, पण आता मला कंटाळा आला आहे, त्यामुळे तो मी काही करणार नाही आहे. यू कॅन सी मी माझी केसांना लावते सध्या. चला, मी तुम्हाला आता पूर्ण लावून मसाज करून भेटते. इथे लागलं बघा. काय करू आता, दिसत नाही आहे ना मला. मी असं तर नॉर्मली लावते, पण आता तुमच्यासमोर लावते, दॅट्स वाय ते थोडं. मी स्कॅल्पवर जास्त लावते, म्हणजे नॉर्मली तिथेही लावते खाली, म्हणजे रूट्सला बोलते, एंड्सला. सो त्यात काय एवढं हे नाही. जस्ट इन हे आपलं नॉर्मली गो फॉर इट. कळतच नाही मला खरंच. तुम्ही सांगाल तुम्हाला काय बघायला आवडतं ना, दॅट्स मोर इम्पॉर्टंट. आणि हा प्लीज आफ्टर ऑइलिंग केस डिटँगल करू नका. डोंट डू इट. इफ यू वॉन्ट टू यूज मास्क, मी ओव्हरनाईट लावते बिकॉज मला त्याचा फरक पडतो. इफ तुम्हाला त्याचा फरक पडत नाही ओव्हरनाईट, ऑइलिंग करू नका.
इफ यू वॉन्ट 2-3 तास इट्स ओके, बट मला 2-3 तास, मला ओव्हरनाईट खूप जास्त स्कॅल्पला भारी मजा येते, मस्त होतो माझा स्कॅल्प. मला माझे फ्रीझी जे जास्त केस आहेत बिकॉज मी कलर केला त्यामुळे त्या हायलाईट्समुळे जास्त फ्रीझी पण वाटतात, पण ते नाही आहेत. सो दिस इज ऑल्सो नाईस. हे बघा इतके आहे, थोडे थोडे पडणार केस, तो यू शुड लाईक हँडल. हे बघा माझे एवढे फ्रीझी नाही आहेत, आय जस्ट हॅव गल्ले करून केस वर बांधते. इट्स लाईक सॉरी म्हणजे वेली बांधते, पण आता जर मी वेली बांधते ना वाट लागेल म्हणून मी आता सध्या वर बांधते केस, लाईक स्लीक बन व्हॉट यू कॉल्ड, सॉरी इट्स डन. स्लीकमध्ये पण छान दिसते यार, आय विल हॅव टू ट्राय द स्लीक बन राईट. माझं फर्स्ट थिंग इज की मी पहिलं केसांना, आय एम सॉरी माझा गळा, पहिलं मी केसांना ऑइल लावते. आफ्टर ऑइलिंग मी फेस वॉश करते. त्याच्या आधी मी फेस वॉश नाही करत बिकॉज ऑइलचं तसंही सगळं आता बघा तुम्ही बघताय, त्यामुळे मी परत करते. त्यामुळे आता मी फेस वॉश करून आली. हाय, फेस वॉश कोणतं आहे ते दाखवायचं राहिलं माझं, सॉरी. माझं डॉट अँड कीचं फेस वॉश आहे, होतं म्हणजे सॉरी. त्याच्यानंतर प्लिक्सचं एक होतं, प्लिक्सचं ॲक्च्युली खूप छान आहे, प्लिक्सचं जे जामूनवालं आहे ते. अँड देन थर्ड विल बी द जॉयचं D10वालं, पण ते मला सूट होतं ते मी वापरते. माझ्या डर्मॅटने मला ते सांगितलं की वापरू शकता, दॅट्स वाय. नाही तर आपलं आहे सेटाफिल अँड ऑल, ते तर माझं असतंच. सो बट आत्ता मी सध्या हे वापरते, दिस इज O3 समथिंग, आय डोंट नो, कोरियन, ते O3चं येतं ना तेच. बट हे मला सूट झालं. मला असं वाटत होतं की मला ते सूट होणार नाही, बट इट्स सूट्स मी सो वेल. छान झालं, काही चाललं नाही बिकॉज मी ऑलरेडी माझ्या फेसवर खूप, त्यामुळे आय एम सॉरी मी माझा अँगल चेंज केला आहे, बट स्टील कारण तुम्हाला क्लिअर दिसावं म्हणून. सो आय जस्ट, मग मी वॉश करते. सो मी फेस वॉश करून आले, बघा तुम्ही, सुंदर. सो माझा टॉवेल जो माझा फेस वॉश, आफ्टर फेस वॉश मी जस्ट डॅब करेल आणि सगळं, आय एम सॉरी, सगळं पुसून घेते, माझे लिप्स वगैरे सगळं. सो दिस इज ऑल डन. हे बघा थोडेसे पिंपल्स आलेले आहेत बिकॉज ऑफ वेदर अँड ऑल, सो प्लीज त्याचं जरा बेअर करा. जी केस, हे बघा यस असं काहीतरी होतं. सो फर्स्ट काय करणार आहे मी सो फर्स्ट माझ्याकडे गुड वाईब्सचं टोनर आहे, ग्लो टोनर. सो दिस इज अ रोज वॉटर, वॉट वी कॉल्ड, मला नाही म्हणजे नॉर्मली टोनरच बोलतो, माझा घसा बसलेला आहे त्यामुळे प्लीज बेअर. असं तर दिस इज नो अल्कोहॉल, नो पॅराबेन्स अँड ऑल. तर ह्यात मी अ लिटल बिट ऑफ ग्लिसरीन टाकते तर की ते ग्लो चेहऱ्यावर राहावा म्हणून. सो वी विल स्प्रे दिस. ज्यांची स्किन खूप एक्ने प्रोन आहे किंवा सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी हा जो करते तो बेस्ट आहे, बिकॉज माझी सध्या हार्मोनमुळे थोडंसं स्किनमध्ये प्रॉब्लेम झाले होते, बट दे सेटल डाऊन होतात, तसं काही नाही आहे. ते कधी तुम्ही ऑइली खाल्लं होतं, तुम्ही जास्त उन्हात गेलात तरी होतं, तर इट्स अ कॉमन थिंग. रात्रीचे वाजलेत 11:15 अँड ही इज देअर, ही इज हिअर ओनली. काय माहिती काहीतरी गिफ्ट आणलंय, मला आणलंय. हा चायनीज हाय, हो कळलं तुम्हाला, चायनीज. ये इकडे, ये ना, हाय करून जा. गुड नाईट. गुड नाईट. हा सागर पण स्किन केअर फॉलो करतोय माझावाला, त्यामुळे बॉईजला पण चांगलं आहे. मध्ये बोलतो. आता टोनर स्प्रे करून झालेलं आहे, ड्राय झालेलं आहे. आता मी वापरते दिस कोजी ग्लो सिरम.
डीप पिगमेंटेशन सीरम विथ समथिंग टेक्नॉलॉजी. दिस इज फ्रॉम डमॅट. तर हे डमॅटने मला रेकमेंड केलं. दिस इज नॉट लाईक मी स्वतः आणलेलं नाही आहे. मी कोजिक ॲसिड यूज करेल डर्माचं किंवा एनिथिंग, बट दिस इज मोर माझ्यासाठी. तर हे यूज करूया. पण ह्याचं हे आहे की ड्राय स्किन झाल्यानंतरच गोष्टी लावा. ऑब्झर्व होऊ द्या, टाईम घ्या, पेशन्स. थोडं हे हळू बोला. आता हे मी डायरेक्ट अप्लाय नाही करत आहे, वरून ड्रॉप असं, नाहीतर बोलाल की व्हॉट. बस दिस इज इनफ. अँड जस्ट नॉट मसाज, जस्ट टॅप एव्हरीथिंग. मी जस्ट टॅप करते एव्हरीथिंग असं, ताकी ते जास्त नाही दिसावं म्हणून. फॉरगॉट युअर नेल. ही कसं चमकतंय बघा. मी थोडी छोटी का झाली, आय डोंट नो. परफेक्ट. तुम्हाला असा आवाज येत असेल खुडखुड खुडखुड, हा आलाय घरात म्हणून. आता हे ड्राय होऊ द्या फुल फेसवर. सिरम हे ड्राय होऊ द्या फॉर लाईक 1 minute 2 minutes. लेट्स सेटल डाऊन एव्हरीथिंग. आणि मग त्याच्यानंतर आपण लावायचं ते म्हणजे मॉइश्चरायझर. मी 2 मॉइश्चरायझर प्रिफर करते, मी मला दाखवते. आता मी मॉइश्चरायझर लावते. दिस इज फ्रॉम बायोडर्मा. सो हे काय मीच हे केलेलं आहे इन्व्हेंट, म्हणजे मलाच. सो ह्याचं थोडं पण इतकं पण खूप आहे, इतकं तर खूप आहे. सो मी फेस अँड नेकला दिस ऑल डन. हे झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर हे थोडा वेळ ठेवून मग आपण ॲलोवेरा जेल लावणार. दिस इज द लास्ट पार्ट. आता मी जसं बोलली ॲलोवेरा जेल. आता ॲलोवेरा जेल लावेल. काय येणारच आवाज. फेसला अख्ख्या छान मसाज आणि दॅन असंच सोडून द्या थोड्या टाईमसाठी. अँड दिस इज डन. आता मी लिप बाम लावते लास्ट. माझं लिनेसचं लिप बाम होतं ते मी ऑफिसमध्ये सोडलं आहे, त्यामुळे आता ह्याच्यावरच काम चालवावं लागेल मला. नो ऑप्शन. हे झालेलं आहे माझं. आय एम रेडी. मी आता झोपायला जाणार आहे ह्याच्यानंतर. गुड नाईट. सो प्लीज गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस एवढंच. याच्यापेक्षा जास्त तर काय नाही आहे, मी करत नाही जास्त. हां, जास्तीत जास्त होमवाले घरगुती उपाय असते ते नक्की करेल मी. ह्याच्यासाठी काय करत नाही, त्याला असं सोडते म्हणून मी हे लावलं. त्यामुळे बाय.